आषाढी सोहळ्यासाठी यंदा विक्रमी गर्दी आहे आणि याचं खरं चित्र आपण पाहू शकतो। आपण आता विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीच्या समोरच्या भागात आहे, म्हणजे महाद्वारात आहे आणि लाखोच्या संख्येने भाविक इथं दाखल झालेले आहेत। अजून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचे पालखी सोहळे वाखरीला विसावलेले आहेत। ते आज दुपारनंतर पंढरपुरात प्रवेश करणार आहेत, पण तोपर्यंत किमान 12 लाख भाविक या पंढरी नगरीत गेल्यामुळे संपूर्ण पंढरपूर ओव्हरपॅक झालेला आहे। इथून चंद्रभागेतनं स्नान करून येणारी लोक जे असतील त्यांची गर्दी इथं मोठ्या प्रमाणात आहे आणि संपूर्ण विठ्ठल मंदिर असेल, प्रदक्षिणा मार्ग असेल, हा लाखोंच्या भाविकांनी भरून गेलेला आहे। पंढरपुरात अक्षरशः महासागर लोटलेला आहे भाविकांचा आणि त्या पद्धतीची गर्दी आज सकाळपासून आहे। काल जो पाऊस पडला त्या पावसामुळेही थोडे हाल भाविकांचे झाले होते। आजही पावसाची स्थिती आहे, आजही आभाळ भरून आलेला आहे, मात्र तरीही भाविक मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी झालेले आहेत। काल भर पावसातही हीच गर्दी होती आणि आत्ताही सकाळी हीच गर्दी आहे। सर्व दिंड्या आता चंद्रभागेचं स्नान करून प्रदक्षिणेसाठी बाहेर पडलेल्या आहेत आणि विठ्ठल मंदिर परिसर आणि प्रदक्षिणा मार्ग हा संपूर्ण भाविकांच्या महासागराने भरून गेलेला आहे। कॅमेरामन वाहिब कागदीसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।